जत शहर पुरोगामी विचारांचं शहर आहे, पण दुर्दैवाने एक आमदार निवडून आलाय तो जाती धर्मामध्ये भांडण लावणारी भाषणे करतोय। वर बसलेल्या नेत्याला खुश करून मंत्रीपद अथवा मोठे कॉन्ट्रॅक्टर पदरात पाडण्यासाठी काम सुरू आहे, पण जनतेला जातीयवादी शक्तीला रोखण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलंय। जत नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात प्रचार सभा पार पडली। या सभेत खासदार विशाल पाटील बोलत होते। व्यासपीठावर माजी मंत्री महादेव जानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, सुकुमार कांबळे, प्रकाश जमदाळे आदी जण उपस्थित होते। विशाल पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत हिंदू मुस्लिम भाई भाई असे आमदार बोलले। विधानसभा झाल्यावर आता वेगळे बोलायला सुरू केले। धनगर समाजावर अन्याय होतो यावर मोठी भाषणे ठोकली, पण आता वेगळी भाषणे सुरू आहेत। वर बसलेल्या कोणाला तरी खुश करण्यासाठी किंवा मोठे कॉन्ट्रॅक्ट पदरात पाडून घेण्यासाठी मंत्रीपद मिळते का बघायला या आमदाराकडून मी किती हिंदू आहे याचा पुरावा देत आहेत। मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी त्यांची भाषणे सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान सध्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे असलेले भाजपाचे उमेदवार विधानसभेला इच्छुक होते, पण त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही। आता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्यामुळे ते फौजदाराचे हवालदार झाले असा टोला विशाल पाटील यांनी डॉक्टर रवींद्र आरळी यांना लगावलाय। मागील 9 वर्षात उरून ईश्वरपूरकरांच्या मदतीला धावून न आलेले पुढील काळात अनेक मंत्री आपल्या शहरात येतील, मोठमोठ्या बाता मारतील, कारण त्यांना तुमच्या मतांची गरज आहे। ते येतील, बोलून जातील, पण आपल्या शहराचा विकास आपल्यालाच करायचा आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंतराव पाटील यांनी केलाय। ईश्वरपूरमधील प्रभाग 9च्या कोपरा सभेत ते बोलत होते। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 9 वर्षांपूर्वी ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी हे शहर नादुरुस्त केले। यापूर्वी उभारलेल्या सोयीसुविधा देखील त्यांना जपता आल्या नाहीत। आपापसातील मतभेदांमुळे यांना एकमुखी कारभार करता आला नाही। भुयारी गटार योजनेचं काम यांच्या काळात पूर्ण झालं नाही। सर्वसामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसवलेले शास्त्रीकरांचं भूत आम्ही येत्या काळात उतरवू। जे चांगले आहे ते नेहमीच करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। मागील 9 वर्षात उरून ईश्वरपूरकरांच्या मदतीला न धावून आलेले पुढील काळात अनेक मंत्री आपल्या शहरात येतील, मोठमोठ्या बाता मारतील, कारण त्यांना तुमच्या मतांची गरज आहे। ते येतील, बोलून जातील, पण आपल्या शहराचा विकास आपल्यालाच करायचा आहे असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना आज सकाळी सर्वहित हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय। हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही। डॉक्टरांनी केलेल्या एंजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे मानधना कुटुंबाने मोठा निश्वास टाकलाय। दरम्यान स्मृतीने आपल्या लग्नाच्या सर्व पोस्ट, अगदी प्रपोज केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट केला। त्यानंतर जेमिमा आणि श्रेयंकाने तेही आपले व्हिडिओ काढून टाकले, त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले। लग्न मोडलं का, दोघांमध्ये काही बिनसलंय का, अशा चर्चा आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत। पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला असा दावा केला जातो। इकडे स्मृतीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसरीकडे मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीशी चॅटिंगच्या माध्यमातून बोलत होता असा दावा करणारे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। विशेष म्हणजे या स्क्रीनशॉटमध्ये पलाश त्या मुलीशी आमचे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असून स्मृतीसोबतच्या नात्याबाबत या चॅटिंगमध्ये कथितपणे सांगताना दिसतोय। विशेष म्हणजे पलाश मुच्छल या मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीला भेटायलाही बोलवत असल्याचं या कथित चॅटिंगमधून दिसतंय। दरम्यान सोशल मीडियावर हे स्क्रीनशॉट व्हायरल होत असले तरीही याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही। या स्क्रीनशॉटची सत्यता पटवून देणारा कोणताही आधार आत्ता तरी समोर आलेला नाही। सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील डीमार्टच्या मागील बाजूस असणारा कोल्हा वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून ताब्यात घेतलाय। बिबट्यानंतर आता कोल्हा शहरात दिसून आल्याने खळबळ उडाली आहे। वन विभागाने मात्र तात्काळ धाव घेत कारवाई केली। भागातील नागरिकांना सुरक्षिततेसाठी आवाहन केले। 100 फुटी रस्त्यावरील डीमार्टच्या मागील बाजूस एक कोल्हा असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली। त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। तात्काळ खात्री करण्यात आली तो कोल्हा असल्याचं समोर आल्यानंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले। सायंकाळच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले। वन विभागात नेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तो सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले। मात्र गेल्या आठवड्यात बिबट्या आणि आता कोल्हा यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन क्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनसेवक सचिन साळुंखे, वनपाल सुधीर सोनवले, चालक भारत भोसले, प्राणीमित्र मंदार सिंग, मेघदीप कुदळे, रोहन हर्षद, निलेश पाथरवट, राहुल घोरपडे यांचा सहभाग।
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विटा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. रणजित प्रल्हाद सरतापे असं संशयित इसमाचं नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि मोटरसायकल असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही घटना सोमवारी मध्यरात्री विट्यातील नेवरी रस्त्यालगत घडली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर आणि बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हवालदार राजेंद्र भिंगरदेवे आणि श्रीकृष्ण सरगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत विट्यात बेकायदा पिस्तूल बाळगणारा इसम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नेवरी रोड शाहूनगर बोर्डाजवळ एक इसम थांबलाय अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे नेवरी रोडला जाऊन थोडे अलीकडे थांबून पायी चालत जाऊन पाहिले. यावेळी रणजित प्रल्हाद सरतापे हा अवैधरित्या स्वतःच्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगून मोटारसायकलसह थांबलेला दिसला. पोलीस पथकास पाहून पळून जात असताना पोलीस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र मिळून आले. सदरचं देशी बनावटीची पिस्टल बाळगण्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं याने सांगितलं. यावेळी पिस्टल हे कुठून आणि कोणाकडून आणलं याबाबत विचारले असता तो एक समाधानकारक उत्तर न देता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर सदर इस्मास त्याच्या कब्जात मिळून आलेला देशी बनावटीचं पिस्टल आणि मोटारसायकलसह जप्त करण्यात आलाय. दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणातील इतर 5 संशयितांना तातडीने अटक करा. खुनातील मुख्य साक्षीदारासह कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या. गारपीर चौकात 24 तास पोलीस चौकी नेमण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या वतीने आज सांगलीच्या उपअधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी पोलिसांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन उपअधीक्षकांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटलंय की उत्तम मोहिते यांच्या खुनात 12 आरोपी आहेत परंतु फक्त 6 जणांनाच अटक करण्यात आली आहे. या खुनात 4 महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे या महिलांसह 5 जणांना तातडीने अटक करण्यात यावी. संशयितांनी केलेल्या फोन कॉल्सची तपासणी करण्यात यावी. मोहिते कुटुंबियांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे. शहरातील अवैध धंदे गांजा तातडीने बंद करण्यात यावा. सदरचा खून हा सुपारी देऊन केला आहे का याची CID मार्फत चौकशी करण्यात यावी. खुनातील संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपअधीक्षक भागवत यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिलं. या आंदोलनात दलित महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील डॉल्फिन हॉटेलवर गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू होता. याबाबत माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी दुपारी या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी 2 मुली आणि 2 गिराईक त्या ठिकाणी सापडले. या प्रकरणी दोन्ही गिराईक आणि हॉटेल मालक मॅनेजर अशा 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हॉटेलवर सापडलेल्या मुलींची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी हॉटेल मालक कैलास बाबासो सूर्यवंशी, मॅनेजर सागर पोपट भोसले यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मणेराजुरी येथील कोड्याच्या माळावर असणाऱ्या डॉल्फिन हॉटेलवर तासगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुरेश भोसले यांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असून काही मुली जबरदस्तीने या व्यवसायात आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संग्राम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी, अमित परीट, गीतांजली पाटील, सतीश साठे, अजित सूर्यवंशी, तानाजी शिंदे, आर्थिक खोत यांचं पथक दुपारी छापा टाकण्यासाठी हॉटेलवर पाठवण्यात आलं. हॉटेलवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी सुनील चव्हाण आणि ओंकार सकटे ही दोन्ही गिराईक सापडली तर वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन्ही मुली सापडल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी दोन्ही गिरायकांसह हॉटेल मालक कैलास सूर्यवंशी आणि मॅनेजर सागर भोसले या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य शासनाने नवीन विना अनुदानित खेळापैकी रोप स्किपिंग खेळाच्या जिल्हास्तरीय संघटनेच्या निवड चाचणीतून सांगली जिल्हा संघ निवडून नाशिक येथे 8व्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा संघ सहभागी झाला. या राज्य स्पर्धातून हैदराबाद येथे होणाऱ्या 32व्या राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धा 2025 करिता राज्य संघ निवडला गेला. सदर राज्य स्पर्धा 11, 14, 17 आणि 18 वरील वयोगटातील मुला व मुली यामध्ये संपन्न झाल्या. याकरिता राज्यातून 350 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये सांगली संघाने चमकदार कामगिरी केली असून 13 रौप्य पदक, 2 कांस्य पदक यांची कमाई केली आहे. 11 वर्षाखालील मुलींमध्ये वैयक्तिक खेळ प्रकार
वनलेक द्वितीय आनंदी केतन इनामदार, तृतीय स्वरा सत्यजित पाटील, सांघिक फ्रंट टू फ्रंट द्वितीय आनंदी केतन इनामदार, द्वितीय स्वरा सत्यजित पाटील. 14 वर्ष मुलींमध्ये वनलेक द्वितीय नुजहत यासीन मुजावर, डबल अंडर द्वितीय आरोही महेश शिपुरे, तृतीय स्वरा तुषार पाटील. सांघिक खेळ प्रकार फ्रंट टू फ्रंट द्वितीय कौशिकी अनिश कानिटकर, आरोही महेश शिपुरे. सांघिक खेळ प्रकार मिक्स रिले द्वितीय मनस्वी प्रकाश शिंदे, रिशिता निखिल पाटील, स्वरा तुषार पाटील, सानवी संदीप पाटील. 14 वर्ष मुले डबल अंडर आणि स्पीड स्प्रिंट द्वितीय वरद अरुण वाने. 17 वर्षीय मुले द्वितीय प्रथमेश सचिन आठवले, सहभाग यशदीप सचिन आठवले, स्वरा प्रशांत आवटी, अनुरा मिथुन शहा यांचा होता. वरील खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष विनायक सिंहासने, मुख्य प्रशिक्षक विनायक ऐनापुर्वे यांचं मार्गदर्शन लाभलं आणि पालक वर्गातून सर्व विजयी आणि राज्य स्पर्धा सहभागी खेळाडूंचं अभिनंदन करण्यात येते. सांगली जिल्हा शहर काँग्रेस आणि सेवा दलाच्या वतीने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते आणि महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मालन मोहिते, राजेश नाईक, प्रदेश संघटक पैगंबर शेख, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनीही मनोगते व्यक्त केली. स्वागत आणि प्रास्ताविक विश्वास यादव यांनी केलं, तर जिल्हा सचिव सचिन चव्हाण, सुनील भिसे, राजेंद्र कांबळे, सचिन पाटील, गुलाबराव भोसले, धोंडीनाथ कोष्टी, माजी सभापती सदाशिव खाडे, नामदेव पठाडे, विठ्ठलराव काळे, सुरेश गायकवाड, युनुस जमादार, जन्नत नाईकवडी, शमशाद नाईकवडी, मीना शिंदे, प्रमोद आवळे, हनुमंत यादव, अप्पा पाटणकर आदीजण यावेळी उपस्थित होते. सांगलीतील गणेश मार्केटमध्ये सुरू असलेल्या 78 गाळ्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामाचा दर्जा राखावा आणि हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करावे असे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेत. गणेश मार्केट पुनर्रचना प्रकल्पाच्या कामाची पाहणी आयुक्त गांधी यांनी केली. या व्यतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते. आयुक्त गांधी म्हणाले, गणेश मार्केट हे शहराच्या व्यापारी हालचालीचं महत्त्वाचं केंद्र असून येथे 78 नवीन गाळ्यांचं बांधकाम, अद्ययावत पार्किंग व्यवस्था, सुरक्षित प्रवेश मार्ग तसेच नागरिकांसाठी सुलभ सेवा सुविधा उभारण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या काळात सर्व बांधकाम गाळे, मजले, स्वच्छतागृह, आवश्यक सुविधा आणि बाह्य परिसर कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेर पूर्ण करा. तसेच मार्केट परिसरात येणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी पार्किंग सुविधा महत्त्वाचा भाग असल्याने पार्किंग जागेचं नियोजन, प्रवेश आणि निर्गमन मार्ग, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह यावर विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तांत्रिक कामांची गुणवत्तापूर्वक पूर्तता, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा, निचरा व्यवस्था तसेच सुरक्षा उपाययोजना गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी अभियंता शाखेला स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, अभियंता महेश मदने आदी जण उपस्थित होते.